21 विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपले सर्वांचे लाडके युवकांचे मित्र अभिषेक भैया कळमकर यांच्या प्रचारार्थ आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर जमलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव साहेब गट, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर घटक पक्षातील सर्व माझे नेते मंडळी, समोर असणारे माझे सर्व तरुण सहकारी, माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी, खऱ्या अर्थाने ही निवडणुकीची शुभारंभ विशाल गणपतीचं दर्शन घेऊन, विशाल गणपतीला नारळ वाढवून या निवडणुकीचा शुभारंभ आपण केलेला आहे। कुठलीही शुभ कार्य करायचं म्हणल्यानंतर आपण गणरायाचं दर्शन घेतो आणि याच शुभारंभाच्या सभेची सुरुवात सुद्धा ज्या भागातून आपण करत आहे तो भाग म्हणजे या नगर शहराला क्रांतीची मशाल पेटवणारा, ज्यांची राजकीय सुरुवात अनिल भैया राठोड यांची याच चौकातून भैयांची सुरुवात झालेली आणि त्या ठिकाणी आपण ही छोटीशी सभा या ठिकाणी घेत आहे। खऱ्या अर्थाने नगर शहरामध्ये आपण 1-2 महिन्यापासून पाहत आहे की प्रत्येक बोर्डवर असं नाव लिहिले की विश्वास जुना, आणि आम्ही पुन्हा त्यांना मी हे सांगू शकतो, विश्वास जुना, आता या नगर शहराला मिळणार अभिषेक नवा, हे सर्वात महत्वाचं आहे। आणि या नगर जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। ज्यांना आपण जिल्ह्यामध्ये प्रस्थापित शक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहत होतो, धनदानगी शक्ती म्हणून पाहत होतो, त्यांचा पराभव सुद्धा या सर्वसामान्य जनतेने केलेला आहे। आणि ती सुरुवात नगर शहरामध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी विश्वास आणि खात्रीने सांगतो। अनेक प्रचार करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला जातो, कोणी स्टेटस जरी ठेवला तरी त्याला दम दिला जातो। हे म्हणजे बुडत्याचे पाय गव्हाकडे, गिधड़ की मौत आती है तो वो शेर के तरफ भागता है, अशी गंमत झालेली। अभिषेकराव, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितलं की इथं गुलाल उधळत्या जीसीपीने, गुलाल त्यांनाच उधळू द्या, पण 23 तारखेला या नगर शहरामध्ये महाविकास आघाडीच गुलाल उधळणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो। आणि नगर शहरामध्ये आपण पाहिलं असत, अरे ज्या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम MIDC सुरुवात झाली, ते MIDC भकास करण्याचं काम कोणी केलं? यांच्या जवळच्या पंटर लोकांना ते MIDC मध्ये उद्योजकांना धमकवायचं आणि ती MIDC भकास करण्याचं काम केलं। अरे काल परवा 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी सुपा MIDCचा जन्म झाला आणि ती MIDC आज आशिया खंडात सगळ्यात मोठी MIDC मध्ये म्हणून पाहतो आपण। त्या MIDCला आम्ही राजकारण करीत असताना, समाजकार्य करीत असताना आम्ही संरक्षण दिलं, कामगारांना न्याय दिला आणि नगर जिल्ह्यातील, नगर शहरातील पहिली MIDC ती भकास कोणामुळे झालं हे सगळ्यांना माहित आहे। आपल्याच गावगुंडांना पाठवायचे, आपलीच युनियन, आपलीच माथाडी आणि परत सांगायचं घ्या बोलून त्याला। अरे हे आता थांबलं पाहिजे। आता किरण रावांनी सांगितलं IT पार्कचं मागच्या 5 वर्षापूर्वी आपल्याला गाजर दाखवलं आणि तो IT पार्क नसून यांनी भांडफोड केलं। संभाजीराजे यांनी सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी होतं कॉल सेंटर। अरे माझ्या नगरकरांना किती दिवस धूळ फेकणार तुम्ही? सर्वात महत्वाचं, मी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये फिरत असतो, मला वाटलं शहरातील लोकांकडून मागणी येईल की आमचे रस्ते करा, आमच्या इथं IT पार्क करा, पण प्रामुख्याने नगरकरांनी मला सांगितलं आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला काही देऊ नका। अरे ही कोणची गुंडगिरी? अरे जर आत्ताच्या या डेव्हलपमेंटच्या युगामध्ये तुम्ही डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे, तर ज्यावेळेस मी प्रचार करीत असताना नगर शहरातील उद्योजकांनी, मोठमोठ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी संरक्षण द्या, आम्हाला या ठिकाणी आम्ही काय 2 रुपये गुंतवणूक करून एखाद्या ठिकाणी जर प्लॉट घेतला तर तिथे 4 गाव गुंड आणून बसवायचे आणि त्यांनी सांगायचं अमुक अमुक ठिकाणी येऊन भेटा।
तुम्ही भेटले नाही का? वेगवेगळ्या विशिष्ट समाजाच्या लोकांना आणून बसवायचं. अरे हे आता थांबलं पाहिजे. या नगर शहरामधील प्रत्येक माणसाला सुटकेचा श्वास घेण्यासाठी हीच वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही, तुम्हाला हे सुद्धा सांगतो. त्यामुळे ही वेळ आहे. मी काल सुद्धा मीडियाद्वारे सांगितलं, मला नगर शहरातील नगर महानगरपालिकेतली एक 10-15 वर्षापूर्वीची महानगरपालिकेची निवडणूक आठवती. त्या निवडणूक जिल्ह्यात नव्हे राज्यामध्ये गाजली, ती म्हणजे पाऊल बुद्धेंची. बरोबर आहे ना? विनीत पाऊल बुद्धेंची निवडणूक गाजली. ती यासाठी समोरच्या विनीत पाऊल बुद्धेंना सांगितलं तुम्ही फॉर्म सुद्धा नाही भरायचा. पण त्याला आपल्या शहराचे आपल्या सर्वांचे नेते त्यावेळेचे अनिल भैया राठोड आणि काही सहकाऱ्यांनी त्याला फॉर्म भरायला लावला. तो प्रचारात आला नाही, कुठं नाही आला. आणि शेवटच्या दिवशी तो फक्त तो आणि त्याच्या आई आलेल्या प्रत्येक मतदाराला हात जोडित होते आणि येणारा मतदार हा समोरच्या उमेदवाराच्या पाया पडून मतदान केंद्रात जात होता आणि निकाल लागला तर 2200 मतांनी तो पाऊल बुद्धे निवडून आलते. किती? या जनतेने ठरवलेलं आहे. मला सुद्धा नगर शहरातून बऱ्याच नेते मंडळींचे फोन आले. आम्ही त्यांच्याच बरोबर राहणार, आम्ही त्यांच्याच बरोबर फोटो काढणार आणि आमच्या मोबाईलवर सुद्धा त्यांचाच स्टेटस ठेवणार, पण त्यांचा कार्यक्रम लावूनच तुमच्याकडे येणार, हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे या नगर शहरामध्ये परिवर्तन हे आठवले. कुणी सांगत असेल महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाली. अरे ही महाविकास आघाडी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करते ते आदरणीय पवार साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते आमचे आदरणीय बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही महाविकास आघाडी. ही महाविकास आघाडी कालही अभेद्य होती, आजही अभेद्य असणारे, उद्या सुद्धा अभेद्य असणारे. त्यामुळे आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कोणाला तरी पुढे घालून वेगवेगळ्या त्या ठिकाणी समाजामध्ये मेसेज पास करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक होत आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो, आता वेळ आलेली आहे नगरकरांना आपल्याला संरक्षण देण्याची. अरे संरक्षण काय, दादागिरी काय? या राजकारणामध्ये मी तर बऱ्याच वेळा सांगतो, एखादा लई बाहुबली असला तो 10 लोकांना त्या ठिकाणी फेस करू शकतो, 10 लोकांना काउंटर करू शकतो. पण आमचा अभिषेक हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो, लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. हे सर्वात महत्वाचं सांगितलं जातं की आमच्याकडे अमाप संपत्ती, आम्ही आता निवडणुकीला मतदार विकत घेऊ. अरे तुम्ही मतदारांचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही. जर हे सर्व राजकारण जर पैशाच्या जोरावर आणि दादागिरीच्या जोरावर चालणार असेल तर या राज्यामध्ये एखादा नंबर 1चा डॉन मुख्यमंत्री झाला असता, छोटा राजनसारखा मुख्यमंत्री झाला असता. आणि जर पैशावर झाला असता तर अंबानी साहेब देशाचे पंतप्रधान झाले असते. अरे जनतेने जर हातात घेतली निवडणूक तर जनता परिवर्तन केल्याशिवाय सोडित नाही. त्याचं उदाहरण म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाहिलेली आपण. याच माझ्या जनतेने त्यावेळेस परिवर्तन घडवलं. आता जर माझ्या साथीला, माझ्या विचाराचा, तुमच्या सुखादुःखात सहभागी होणारा, माझ्या नगरकरांच्या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी, नगर शहर हा सुसंस्कृतपणे ठेवण्यासाठी काम करणारा, नगर शहरामध्ये शांतता राबवण्यासाठी जर नेता निवडायचा असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, आपल्या सर्वांचा भाऊ, आपल्या सर्वांचा मित्र अभिषेक कळमकर यांची निवड करणं गरजेचं आहे. नगरकरांना आतापर्यंत आपण चुकलो, 10 वर्ष आपण चुकलो, पण 10 वर्ष किती लोकांनी भोगले सर्वांना माहिती. आता ही वेळ आहे, आता ही वेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने जर अनिल भैया राठोडांना जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल ना तर आज आपल्याला या नगर शहरामधून परिवर्तन घडलं पाहिजे. हेच या निमित्ताने सांगतो सर्वात महत्वाचं. त्यामुळे परिवर्तन घडलं पाहिजे. महाविकास आघाडीचा उमेदवार मी विश्वास देतो, अभिषेक हा तुमच्या सर्वांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होईल. तुमच्या नगरकरांच्या बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून या नगर शहरामध्ये पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये IT पार्क आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. नगर शहरामधील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. संभाजीराजांनी सांगितलं, मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं. अरे विकास करण्याची पण एक व्याख्या असते ना. निवडणूक आली, दिवाळी आली, रस्ते खांदून ठेवायची योगी, बरोबर आहे ना. अरे हे फक्त लोकांना भूलभुलैया करायचं,
महानगरपालिकेत जायचं, त्या आयुक्ताला दमबाजी करायची आणि तिथं काय प्रकार चालू आहे हे सुद्धा थोड्या दिवसात बाहेर काढलं जाणार आहे. नगर शहराला वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या ह्या लोकांना आज रोखलं पाहिजे. हे सर्वांना या ठिकाणी माझी विनंती आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो, अरे साधक सफाई कामगारांच्या बाबतीत राजकारण 2 वर्षापासून माझ्या सफाई कामगार महानगरपालिकेच्या कामगारांचा प्रश्न प्रलंबित ठेवला. कारण का ते म्हणतात ना, पाठ झाली ना फक्त आमच्याच कोंबड्याने झाली पाहिजे, काही झालं का आमचंच नाव लागलं पाहिजे. आणि आम्ही सगळे या ठिकाणचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही महानगरपालिकेत गेलो आणि आयुक्ताला सांगितलं, आम्हाला माहित नाही, माझे 300 सफाई कामगार परमनंट झाले पाहिजे, त्यांचे काय पेंडिंग असेल मुंबईला पाठवा आणि त्यांचं काम करून दे. अजून काही कामगारांचे प्रश्न सोडवले, प्रश्न आम्ही सोडवले, आम्ही पाठपुरावा केला सर्वांनी. दत्तासाहेब आहेत कावडे पुढे, आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्यांची ऑर्डर आल्यानंतर या महाशयांनी लगेच घाई झाली. लगेच त्यांचा माणूस फोटो काढणारा, त्यांचीच त्यांना शाल, त्यांचेच पेढे त्यांना. अरे काय तर लोकांचा आम्हाला फोन आला, म्हणलं काय काळजी करू नका, शाल त्यांचीच होती, पेढे त्यांचेच होते. बरंच आम्हाला थांबवलं, तर तुम्ही कुठे सांगा, तुम्हाला पेढे आम्ही घेऊन येणार आहे, बरोबर आहे. आणि हे सुद्धा पेढे दाखवले, आमचे सगळं दाखवल्यानंतर मला कळालं त्यांच्या त्या कामगारांच्या खात्यावरून 200 रुपये कट केले. अरे हे टाळूवरलं तूप खाणारे, लोणी खाणारे हे माणसे देणार दरा, यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. निवडणुकीमध्ये यायचं, निवडणुकीला सामोरं जायचं, त्या ठिकाणी दादागिरी करायची, दहशत करायची, वेगवेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट करायच्या, वेगवेगळे आमिष दाखवायचे आणि एकदा परत निवडून आल्यानंतर ह्याच माझ्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी दमबाजी करायची आणि त्यांना फसवून त्या ठिकाणी अमाप संपत्ती कमावण्याचं काम ह्या माणसांनी केलेलं आहे. त्यामुळे आता यांना थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करतो, मी विश्वास देतो, आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व आम्ही नेते मंडळी विश्वास देतो, नगरचं परिवर्तन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसताना हाच या ठिकाणी शब्द देतो. तर तुम्हाला सुद्धा जाता जाता विनंती करतो, अरे आम्ही 5 वर्षे या पुढील कालखंडामध्ये तुमचे शिपाई म्हणून काम करू, तुमचे सेवक म्हणून आम्ही सर्वजण काम करू, पण तुमचे आम्हाला राहिलेले 12-13 दिवस तुमचे आम्हाला पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी 12-13 दिवस द्या, आम्ही तुमच्या पुढले 5 वर्षासाठी तुमच्यासाठी आम्ही सेवक म्हणून काम करू. या महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेकजी कळमकर यांचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस हा प्रत्येक घराघरापर्यंत चिन्ह गेलं पाहिजे. तुम्ही घराघरात जा, लोकांची काय आपल्याकडून अपेक्षा नाही. लोक म्हणतात फक्त तुमचं घराघरापर्यंत चिन्ह पोचू द्या, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ 13 तारखेला 23 तारखेला ही सर्वसामान्य जनतेची ताकद काय आहे ही दाखवून देऊ. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये प्रत्येक टीव्ही चॅनलवर एक ब्रेकिंग न्यूज असणार आहे. जॉईंट किलर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक बाळासाहेब कळमकर हे नगर शहरामध्ये सर्वाधिक मताने विजय झाले ही बातमी असणार आहे. त्यावेळेस सर्वच्या सर्व ठिकाणी आनंद उत्सव आणि दिवाळी खऱ्या अर्थाने त्या दिवशी साजरी होणारी ह्या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण सर्वजण मोठ्या संख्येने